नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवस झाले मला एक मेसेजेस होते की दादा ते नवीन स्ट्रोकचा इफेक्ट कसं द्यायचं काय कसं. तर थोडं ट्राय केल्यानंतर मी आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे कसं काम करतं काय कसं. तर चला मग व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर फोटोशॉपमध्ये मी एक कलर घेतलेला आहे, सॉलिड कलर. त्याला मी लॉक केलं होतं, तर ते लॉक काढतोय मी. आणि आपण काय करूया, ह्याचा कलर आहे ना, ह्याला दोघांना शिफ्ट दाबून सिलेक्ट करून व्हाईट कलर करून घेऊया. आता इथं मी आर्यन गायकवाड म्हणून नाव टाकलेलं आहे. फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी सांगतोय ना का एक. तर आता तुम्हाला काय करायचंय, आता हे दोन्ही मी सिलेक्ट केलेले आहेत ना, त्याचं मी डुप्लिकेट करून घेते कंट्रोल जे ने. आणि वरच्यांना मी हाईड करणार आहे. आणि खालचे जे आहे आपले दोन, त्याला मी सिलेक्ट करून ना सर्वात पहिले ह्याला मी कन्वर्ट टू शेप करणार आहे. आता काय झालेलं आहे, आपलं शेपमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आपण काय बी शेपमध्ये कन्वर्ट करू शकतो इकडून. पण हे तुम्हाला इथं डायरेक्ट ऑप्शन बघायला भेटतं. राईट क्लिक केलं तुम्ही जर फॉन्टला सिलेक्ट केलं, नाही तर असं बी तुम्ही इकडून करू शकता. तुम्ही जे आपलं फोटोशॉपचे व्हिडिओ बघितले त्यात मी सांगितलेले. आता हे शेपमध्ये कन्वर्ट झालेलं, इथून बी कलर चेंज करू शकतो आपण. पण आपल्याला कलर नाही चेंज करायचा, परत ह्या दोघांना सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला रेक्टँग्युलरमध्ये यायचं नाही का. इथं जे टूल आहे ना आपलं, जिथं आपण शेप वगैरे क्रिएट करतो तिथं यायचं आहे. तिथं फक्त येऊन क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ऑप्शन बारमध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन बघायला भेटतात. आता मी फोटोशॉपच्या बेसिक टू ॲडव्हान्समध्ये सर्व तुम्हाला ऑप्शन बार सांगितलेले काय काम करतं. तसं मी सांगितलं तुम्हाला फिल काय, स्ट्रोक काय, परत तिथून तुम्ही स्ट्रोक वगैरे वाढू शकता. आता आपल्याला तेच करायचं आहे. इथून जसं तुम्ही स्ट्रोक वाढवशाल ना, आता हे बघा काय झालेलं आहे, इनसाइड म्हणजे आतून ते कमी होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिलं इथं बी समजा मी व्हाईट कलर सिलेक्ट करतो. आता इथून आपण साईज वगैरे वाढू शकतो नाही का अशी. म्हणजे तुम्हाला इथं बघायला भेटेल, समजा मी दुसरा कलर घेतला नाही तर समजा ब्लॅक वगैरे, तर तिथून आपण आपल्याला लगेच समजतं. आता आपण काय करूया, इथं थोडं नाही का बाजूला त्याचं स्ट्रोक ऑप्शन त्याच्यामध्ये जाऊ, नाही तर मोर ऑप्शनमध्ये जाऊ. आता इथं आल्यानंतर तुम्हाला समजा ना आता इथं काय विषय येतो, हाच मेन विषय आहे. त्याच्यामध्ये आलाइन कॅप्स आणि कॉर्नर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ना तुम्ही समजा आलाइनमध्ये आले ना, तिथं ऑप्शन भेटतं तुम्हाला का सेंटरमध्ये मधून होतं नाही का, बाहेर पण आणि आत पण. त्या इनसाइड म्हणजे पूर्ण आता मी तुम्हाला मागाशी बोललो इनसाइड होते, पण ते सेंटरमधून होत होतं म्हणजे ते दोन्ही साईडने होत होतं, म्हणजे आतून पण बाहेर पण नाही का असं. आणि आउटसाईडचं काय होतं, पूर्ण आउटसाईड आहे म्हणजे अजून बाहेरचं, आतमधलं नाही, फक्त पूर्ण बाहेरचं. आणि सेंटरला दोन्ही साईड. जसं आपण फॉन्टला करतो ना, मी तुम्हाला दाखवतो करून. समजा इथं मी नाही का, समजा राहुल टाकतो असं. जेव्हा आपण इथून ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन स्ट्रोक इफेक्ट देतो, आधी इथं पण आपल्याला ऑप्शन बघायला भेटतं. समजा इथं मी दुसरा कलर घेतो, हा वाला घेतो. आणि आता इथं बघा आउटसाईड आहे, आउटसाईड म्हणजे पूर्ण बाहेरचं, इनसाईड म्हणजे पूर्ण आतलं, आणि सेंटर म्हणजे दोन्ही आतून पण आणि बाहेरून पण होतं. हे फक्त एक्झाम्पल दिलं, आता मी डिलीट करतोय. तसंच तुम्हाला इथं बघायला भेटतं. हे बघा इथं मोर ऑप्शनमध्ये. तर हे समजलं तुम्हाला आलायनचं काय. तर हे कधी पण आपल्याला नाही का तुमच्या ह्याने करा. सेंटर ठेवलं तरी बेस्ट आहे, आउटर ठेवलं तरी बेस्ट आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठेवा. समजा मी आउटर ठेवलं. आता त्याच्या साईडला ना कॅप्स आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, बट राऊंड स्क्वेअर तुम्हाला कसं पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, राऊंड पाहिजे. आता हे बघताय ना तुम्ही, ते तुम्हाला असं नाही करणार. तुम्ही जेव्हा यूज करा ना पूर्ण प्रॉपर, तेव्हा तुम्हाला लगेच फरक दिसेल. तर मी आता स्क्वेअर ठेवते आणि पुढं कॉर्नर आहेत ना त्याचे कॉर्नर, तर ते पण तुम्हाला भेटतं. राऊंड म्हणलं की बघा सेम आपण जसं ब्लेडिंग ऑप्शनमध्ये स्ट्रोकचा इफेक्ट देतो ना, तसं राऊंड होतं पूर्ण. तर असं नको आपल्याला. त्यामुळे इथं मी नाही का थोडं असं बेवल टाईप करतोय किंवा का कट होते पूर्ण, म्हणजे कट केलेलं. आणि त्यावर पूर्ण असं कॉर्नर येतात पूर्ण प्रॉपर असे. तर अशा पद्धतीने ठेवू शकता तुम्ही. आणि इथं समजा सेंटर ठेवलं मी असं आणि ओके केलं. आता इथून मी थोडं ना स्ट्रोक वाढवून ना असं, अशा पद्धतीने शेप क्रिएट झालेला आहे. आता त्याला काय करायचं आहे, ह्याला तुम्हाला सर्वात पहिलं मर्ज करून घ्यायचं आहे दोघांना. आता हे मर्ज झालं ना, इथून एक ब्रश घ्यायचा व्हाईट कलरचा आणि ह्याला असं फिल करून टाकायचं. फिल झालं. आता आपले दोन वरचे जे आहे कलर, त्याचा कलर चेंज करू आपण. ह्या दोघांतला सिलेक्ट करून मी कलर चेंज करतोय.
हे बघा अशा पद्धतीने आपला स्ट्रोक क्रिएट झालेला आहे. आता हा स्ट्रोक कसा दिसतो बघा तुम्ही. तिघांना सिलेक्ट करतो आणि या दोघांची कॉपी घेतो आणि याला आपण जो स्ट्रोक देतो ना स्ट्रोकमधून तो देऊन दाखवतो तुम्हाला. याला पण राईट क्लिक करून क्रिएट लेयर करतो. जिथं राहिले तिथं फिल करून टाकतो असं. आता दोघांमध्ये बघा तुम्ही कसं वाटते. खालचा बघा कसा आहे पूर्ण राऊंड राऊंड आहे आणि वरचा बघा कसा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये खूप ऑप्शन आहे. तुम्हाला हे समजलं असेल. मोर ऑप्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलेले अलाइन, सेंटर, इनसाइड, आउटसाइड. परत तिथं तुम्हाला कॅप भेटतं म्हणजे राऊंड पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, म्हणजे काही पॉईंट असतात ना कुठनं तुम्हाला राऊंड पाहिजे कुठनंही पाहिजे ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. आणि इथं कॉर्नर तर सांगितलेलंच आहे तुम्हाला, राऊंड कॉर्नर पाहिजे कसं कॉर्नर पाहिजे तर ते ऑप्शन आहे ते सर्व. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि खूप दिवसापासून मला मेसेज येत होते. आता हे जे आहे ना हे पण तुम्ही कट करू शकता नाही का, असं थोडं इरेज वगैरे करून. आता मी असं नाव घेतलं होतं. तुम्ही जर अजून 2-3 फॉन्टचं नाव घेतलं की ते प्रॉपर वर्क करा. जास्त बी हे करू नका, सेंटरने द्या, थोडं फिल करा. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रोक इफेक्ट देऊ शकता. आणि तुम्हाला हे मी आधी सांगितलं होतं स्ट्रोकनी कसं द्यायचं. आता हे शेपनी कसं द्यायचं ते पण सांगितलेले. आपण अजून बघूया काहीतरी दुसरं करून. ह्याला ग्रुपमध्ये टाकतो मी आणि हाईड करतो. आता आपण दुसरं नाव घेऊया काहीतरी. आता इथं मी नाव राजेश घेतलेले. आता फॉन्ट चेंज करू आपण. ते राजेश नाव आहे. इथं नाव आपण काहीतरी घेऊ अंदाजे. मी राजेश भाऊ टाकलेले इथं. राजेश भाऊ जाधव टाकतो. या तिघांना पहिल्याला लॉक करतो सॉलिड कलरला. या तिघांना सिलेक्ट करून ना मिडलला घेतो, अलाइनमेंट देतो. आता काय करू, या तिघांचं ना डुप्लिकेट घेऊ इकडं खालचे 3 आणि त्याला कन्वर्ट टू शेप करूया. कन्वर्ट टू शेप केलं. त्यानंतर आता आपण इथं परत येऊ आणि इथून पण व्हाईट कलर घेऊया. स्ट्रोक वाढूया असं. आता आपली सेटिंग तीच होती त्यामुळं ते ओके झालेले. तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही चेंज करू शकता. हे बघा आता तुम्हाला फरक दिसत असेल काय कसं होतंय. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आता जसं मी कॉर्नर चेंज करते ना बघा, आता हे कसं आहे सरळ आहे, हे थोडं असं नाही का राऊंड आहे म्हणजे नॉर्मल थोडं. इथं बघा राऊंडमध्ये थोडं बेवेल आहे, असं बी ठेवू शकता. आता मी जर समजा मीटरच ठेवते असं, ते मी स्क्वेअरच ठेवते. आता सेंटरला बघा इनसाइड कसं आहे, सेंटर आउटडोर. तर आउटडोअरमध्ये पण बघा कसलं भारी इफेक्ट पडते. समजा आउटडोअर ठेवते आणि असं कमी करतो एवढं असं आणि ओके करू. आता ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करते आणि या तिघांचा कलर चेंज करते. आणि वाटलं तर आपण थोडं हे कमी करू शकतो असं स्ट्रोक. बघा आता कसं दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रोक क्रिएट करू शकता शेपने, जसं मी तुम्हाला आता सांगितले. हे तिघांना पिन मारून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डिझाईनमध्ये यूज करा. तुमच्यावर आहे तुम्ही कसं यूज करता त्यावर आहे. बाकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व गोष्टी. तुम्हाला इथून मोर ऑप्शनमध्ये तुम्हाला समजेल लगेच. किंवा तुम्हाला अजून पूर्ण पाहिजे नसेल ना तुम्ही ChatGPTला बी विचारू शकता कॅप्स कसं काम करतं. परत अलाइनचं काय, अलाइनचं तर मी तुम्हाला आधी बी सांगितलेलं इनसाइड वगैरे काय. परत कॉर्नरचं बी सोपंच आहे. कॉर्नर जे असतात ना त्याचा विषय तो सर्व. आणि अजून एक महत्त्वाचं, तुम्ही जे काही अनेक वगैरे फॉन्ट बघताय ना किंवा पॉम्पीस वगैरे जसे प्रॉपर अशा टाईपचे असतात, त्यामध्ये इफेक्ट जरा चांगला दिसतो. तुम्हाला क्रिएट करून दाखवतो ह्याचं पण एक. आता बघा हा मी अनेक फॉन्ट घेतलेला आहे, डुप्लिकेट घेतो, कन्वर्ट टू शेप करतो.
हे बघा, अशा पद्धतीने असल्या फॉन्टला इफेक्ट चांगला पडतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी व्हिडिओ बनवला होता, अजून एक तुम्हाला डेमो दाखवू म्हणून हे करून दाखवलेलं आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.